मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर त्यांची जी अवस्था आहे, आता हा भर पाऊस लागतोय आणि या भर पावसामध्ये हे जे मराठा आंदोलक आहेत हे या पिकअप मध्ये आलेले आहेत. आपण बघू शकता की कशा प्रकारे हे लोक या ठिकाणी झोपलेले आहेत आणि या पिकअप मध्ये हे आपला आश्रय घेतलेला आहे आणि ह्या बस स्टॉपचा आधार त्यांनी घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर हे जे लोक आहेत थंडीने या ठिकाणी कुडकुडत आहेत आणि या वाऱ्या पावसामध्ये हे आपल्या आरक्षणाचा मुद्दा हा मांडण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलक जे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, तुम्ही कुठून आले आणि काय सांगाल? बीड कुठून कसे आले या ठिकाणी, इथे का बसले? आंदोलन आरक्षणासाठी आरक्षण मिळावं यासाठी ते आलेले आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलेत दादा? काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत, पाऊस लागतोय. पाऊस आले आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आमच्या गावी जाणार नाही. परत 15 दिवस लागो किंवा महिना लागो, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आमच्या फुल पाठिंबा आहे. तुम्ही कुठून आलेले आहेत आणि तुमचा आता निर्धार काय असणार आहे? आमचा निर्धार आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्ही चौसाळ्यावर आलो बीड जिल्ह्यातून. तुमच्या घरी आता कोण कोण असतं आणि कशा प्रकारे तुमचा हा प्रवास झाला? आमचा प्रवास हा 2 दिवसापासून चालू आहे. परवा दिवशी आम्ही निघलो गावातून संध्याकाळी. परवा दिवशीपासून आम्हाला पाऊस लागला. तर काल पण भिजलो आम्ही, आज पण भिजतोय आणि भिजत जरी राहिलं तरी आम्ही जाणार नाही. आरक्षण हा आमचा शेवटचा मुद्दा आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, तुम्ही आता इकडे आलेलात, घरचा परिवार तिकडे आहे, कशा प्रकारे हा सगळा सुरू आहे? नाही तर करतात ऍडजस्ट आहेत, मुलं आहेत, एक मिसेस आहे, वडील पण सोबतच आहे, भाऊ पण सोबतच आहे. आम्ही सगळा परिवार घेऊन आलेलो आहे. फक्त लहान लहान मुलं आले ते घरी ठेवलेले. आता त्या लहान मुलांची काळजी नेमकं कोण घेणार आहे आणि तुम्ही आज इकडे आला आहात, तिकडची परिस्थिती काय आहे? ते पण आहे, पाऊस वगैरे आहे, व्यवस्थित करतात ऍडजस्ट. आहेत छोटे छोटे, आम्ही तिथले पण ऍडजस्टमेंट करून आलेलो. तिथे पण थोडे दिवस करणार ऍडजस्ट आणि आरक्षण घेऊनच जाणार, असं जाणार नाही. तुमचं शिक्षण किती झालंय आणि तुम्ही काय करता? मी 12वी पास झालेलो, पण परिस्थिती कठीण असते म्हणून शाळेत सोडून दिलेली. पण आपला निर्धार की आम्ही मुलांना चांगलं व्यवस्थित शिक्षण द्यायचं आणि जे भविष्याला जे आपली कमतरता आहेत ते आम्ही त्याच्यासाठी आम्ही मागणी मागायला आलो. म्हणजे तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही म्हणून आता तुमच्या मुलांना मिळावं यासाठी तुम्ही ते आलेला. हो. कसं वाटतंय या ठिकाणी पावसात बसलेले आहात, थंडी वाऱ्याचा किती त्रास होतो आपल्याला? होते तरी पण आमच्या मनात आमच्यापेक्षा आमच्या मनात त्रास जास्त आहे. त्यांनी 2 वर्षापासून त्रास घेतला आणि भविष्यात घेतात. आम्ही त्यांना फुल सपोर्ट आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आमचा मुद्दा आम्ही शेवट जाणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही कुठून आले तुम्ही आणि काय परिस्थिती आहे इथली? आम्ही बीडवरून आलो, आरक्षण घेण्यासाठी बीडवरून आलो. माननीय मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली जे चाललंय आपले मराठा रिझर्वेशन, त्याच्यासाठी आलो आम्ही बीडवर. मला सांगा, तुम्ही काय करता आणि तुमचा व्यवसाय काय आहे? काय करता? नोकरी करता? शेती करतो. शेती करता. आज तुम्ही शेती करताय आणि या ठिकाणी आलेला, मग आता तिकडची कामं कशी होणार आहेत? घरची परिस्थिती काय आहे? काम आता काय होणार, आम्ही इकडं म्हणलं काम काय होणार आहे. आता तुम्ही आरक्षण, तुमचा निर्धार काय असणार आहे? आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. मग गावचा जो हे असणार तुमचा संसार, तो कसं काय सांभाळणार? होईल आता आपोआपाच्या मागं. आरक्षण घेतल्याशिवाय तर जाणार नाही आम्ही. पावसात वगैरे म्हणजे तुम्ही आता निर्धार करूनच आले? निर्धार करून घ्या. जर सरकारने जर तुम्हाला आरक्षण दिलं नाही तर काय करणार? घेऊनच जाऊ, देणार, देतील, आशा आम्हाला देतील. आरक्षण आम्हाला देतील असं म्हणतात. दादा, तुम्ही कुठून आले आणि कशा प्रकारे हे तुम्ही आता जे बसलात, काय परिस्थिती आहे? आम्ही बीडवरनं आलेलो आहे, बीड चौसाळा या ठिकाणावर. तर इथं आलो तर परिस्थिती खूपच बिकट आहे. काही वारा आणि झोपण्याची वगैरे जेवणाची काही म्हणजे व्यवस्था थोडीफार कमीच आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी बिकट आहे. आज तुम्ही इथे पावसामध्ये भिजत बसलेले आहात आणि आडोशाला तुम्ही टेम्पो लावलेले, ह्या टेम्पोने झालेत का? हा, पिकअपने आलेलो. कसा प्रवास होता तुमचा आणि कधी तुम्ही निघाले? आम्ही 2 दिवसापूर्वी निघालेलो. एक मुक्काम पुण्यामध्ये झाला आणि त्याच्यानंतर कालचा मुक्काम मुंबईमध्ये झाला. पुण्यातल्या मुक्कामात जो पहिला मुक्काम होता तिथे कशी परिस्थिती होती?
तिथंही गर्दी भरपूर होते, पण पाऊस कमी होता तिथं पाऊसही जास्त आणि इथं काही निवारा वगैरे काही नाहीये, त्यामुळे हे पावसामध्येच चालू आहे. आज तुम्हाला किती म्हणजे त्रास वाटतोय? तुमची सोय काय केलेली आहे का? आणि तुम्ही पुढे कशी काय सोय तुमची होणार आहे? आता मला त्रास होतोय, पण आम्ही हाही त्रास सहन करू, पण आम्हाला या गोष्टीवर आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे, कारण आरक्षण भेटण्याच्या काळाची गरज आहे. म्हणजे तुम्हाला हे आरक्षणासाठी तुम्ही कोणत्याही खस्ता खायला तयार, किती त्रास सहन करायला तयार आहात? हा, अगदी बरोबर, कारण आरक्षण या काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांना आरक्षण मिळेल? नक्कीच वाटतंय 100% आरक्षण भेटलच असं आशा आहे आम्हाला. त्या आशेनेच आम्ही मुंबईला आलेलो आहोत. कारण या ठिकाणी जे ओबीसी वाले आहेत हाके यांनी सुद्धा तुम्हाला आव्हान दिलेलं आहे, काय सांगा? आम्ही पण ओबीसीत आहोत ना, आम्ही कुणबीमध्ये आहोत म्हणजे आम्ही पण ओबीसीत आहोत, पण जरा हे राजकारणामुळे थोडासा हे आपलं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, बाकी काही नाही. पण मराठा हा पहिल्यापासून ओबीसीत आहे, पण पूर्वीच्या काही मराठा लोकांनी हे की आम्हाला नको म्हणून ते थोडं काही झालेलं आहे. आरक्षण आम्हाला नको म्हटलं होतं ना. आज आरक्षणाची गरज आहे का? 100% नक्कीच आरक्षणाची गरज आहे. तुम्हाला शिक्षणाचं तुम्हाला असं वाटतं का की हे जे आरक्षण आहे ते आर्थिक निकषावर व्हावं की कसं व्हावं? हे जर ओबीसी जर भेटलं नाही असं तरी चालतंय, आणि आर्थिकवर तर ऑलरेडी मराठा समाज आर्थिक निकषावर आता मागास चाललेलाच आहे, मागासच आहे असं. म्हणजे आर्थिक निकष करावा असं तुमची सुद्धा इच्छा आहे का? आम्हाला शिक्षणात आणि याच्यामध्ये जर आरक्षण भेटलं तरी आम्हाला व्यवस्थित वाटतं. या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण हे जे आरक्षणामुळे आम्हाला आमच्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आणि या ठिकाणी जे लोक जे आले, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण हलणार नाही, असा निर्धार या मराठा बांधवांनी केलेला आहे. गणेश कदमसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई.